नमस्कार मंडळी. बऱ्याच शेतकऱ्यांना शंका आहे की यावर्षी आम्ही आमच्या शेतामध्ये सोयाबीन आणि इतर पिकासाठी तणनाशक मारतो, मात्र याचा रिझल्ट दरवर्षी प्रमाणामध्ये यावर्षी खूप कमी आहे आणि आम्ही मारलेलं तणनाशक हे तणावरती कोणत्याही चांगल्या प्रकारे काम करत नाही. बरं, नेमकं याच्यामध्ये होतं काय आणि घडतं काय? कारण की आम्ही जे इतक्या महागाचं किंवा इतके पॉवरफुल तणनाशक मारूनसुद्धा त्याचा तीळ मात्र रिझल्ट हा आमच्या शेतामध्ये बघायला मिळत नाही. तर नमस्कार मंडळी, हे बघा, हे आपल्या शेतामध्ये समजा गवत असेल, हे गवत आहे अथवा हे गवत आहे. ज्या वेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस काय होतं की ज्या वेळेस फवारणी करत असताना एक चार्जिंगचा फवारा म्हणा किंवा पेट्रोलचा फवारा, या फवाऱ्याने फवारणी करत असताना औषध जे आहे हे वरच्या लेअरला जे की सोयाबीन आहे त्याच्यावरची पडतं आणि सोयाबीनला ताडल्यामुळं जे की खाली गवत असतं त्या गवतापर्यंत जात नाही. एक तर तणनाशक जे आहे ते फक्त 2-4 इंच जे की गवत असेल त्याला मारण्यासाठी हे खूप चांगल्या प्रमाणात काम करतं, पण जेव्हा त्या गवताची उंची किंवा ते गवत आपल्या सोयाबीनच्या वर हे मोठालं होतं त्यावेळेस याचा रिझल्ट खूप कमी बघायला मिळतो. तर होतं काय, लहान जेव्हा असतं तेव्हा रिझल्ट मिळत असतो, मात्र ज्यामुळे सोयाबीनच्या वरती पानावरती औषध आल्यामुळे आणि सोयाबीनमुळे खाली जमिनीपर्यंत औषध गेलं नाही तर याच्यामुळे त्या गवतापर्यंत हे औषध पोहोचत नाही आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळत नाही. गवत मोठा असेल तर त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी पाऊस हा खूप कमी प्रमाणामध्ये आहे. जमिनीमध्ये जितपत पाहिजे तितपत ओल नाही. हे कोणत्याही औषधाचा रिझल्ट येण्यासाठी जमिनीतला ओलावा हे असणे खूप गरजेचं आहे. जर जमिनीमध्ये तुमच्या चांगला ओलावा नसेल तर तणनाशक कितीही मारा, कितीही चांगल्या पद्धतीचं मारा किंवा कोणत्याही कंपनीचं मारा, त्याचा चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा येत नाही. त्यामुळे ह्या काही गोष्टीमुळे यावर्षी रिझल्ट येत नाही. औषधामध्ये पैसे घालण्यापेक्षा कुठेतरी वखरणी किंवा खुरपणे याच्यामध्ये थोडं जर लक्ष दिलं तर गवताचा आपण आपल्या शेतामधून नायनाट करू शकतो. धन्यवाद.